नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आज अकोला शहर दुमदुमून निघाले. गुरुद्वारा सिंग सभा येथून काढण्यात आलेली मोटरसायकल रॅली म्हणजे जणू श्रद्धा, इतिहास आणि एकता यांचा अद्भुत संगम. रॅलीच्या सुरुवातीला आमदार वसंत खंडेलवाल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी धार्मिक निशाण दाखवून रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. चित्ररथातून सादर झालेल्या गौरवशाली इतिहास, बाईक रॅलीवर तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा उत्साह, शहरभरात हिंदची चादर, श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जय जयकाराचा नाद घुमत होता. रॅली दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. रेल्वे स्टेशन चौकापासून जिल्हा न्यायालय, सातव चौक, राऊतवाडी, रतनलाल प्लॉट, नेहरू उद्यान, गोरक्षण रोड मार्गे पुढे कौलखेड, सिंधी कॅम्प, अशोक वाटिका, बस स्थानक, गांधी चौक, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अशा भव्य मार्गाने प्रवास करत रॅली न्यू राधाकिशन प्लॉट येथील गुरुद्वारात समारोपाला पोहोचली. या रॅलीचा मुख्य उद्देश 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाची माहिती देणे हा होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहे आणि अकोल्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक नागपूरकडे रवाना होणार आहे. अकोल्यातील ही मोटरसायकल रॅली केवळ धार्मिक उत्साह नव्हती, तर समाजातील सर्व घटक एकत्र येऊन आदर्श आणि बलिदानाला दिलेली आदरांजली होती. अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, महान्यूज 7. This video is sponsored by Shivam Jewelers.